नागपुरात अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या द्वारकापुरी भागात भरवस्तीत यासीन म्हणजेच वसीम कुरेशी याच्यावर काल गोळीबार करण्यात आला। आपल्या मित्राला भेटण्यासाठी यासीन द्वारकापुरीत आला होता। त्यावेळी मागून आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळी झाडली। ही गोळी त्याच्या खांद्याला लागली असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मटणाचा व्यापारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या यासीनचा जमिनीवरून वाद सुरू होता। त्यातूनच हा गोळीबार झाल्याचं बोललं जात आहे। वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील तरुणाच्या हत्येप्रकरणी पीएसआय तुकाराम ढोकेला अटक करण्यात आली। 25 मे 2016ला मानोऱ्याच्या पोहरादेवी परिसरात एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता, पण मृतदेहाची अवस्था ओळख पटण्या इतकी नीट नव्हती। तुकाराम ढोके यांच्या मुलीशी मृत तरुणाचे प्रेमसंबंध होते। यातूनच काही दिवसापूर्वी ढोके यांची मुलगी संबंधित तरुणासोबत पळूनही गेली होती। त्याचा राग मनात धरून पीएसआय तुकाराम ढोकेनं आपला मेहुणा आणि मुलाच्या साथीनं तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळून टाकला होता। कल्याणमध्ये गणपती मंडळाची दानपेटी पळवणाऱ्या चोरट्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला। कल्याण पश्चिमेत चिकन घरचा राजा हा नवसाला पावणारा बाप्पा म्हणून प्रसिद्ध आहे। त्यामुळे भाविक राजाच्या दानपेटीत सढळ हस्ते दान टाकतात। रविवारी सकाळी दीपक जाधव नावाच्या चोरट्यानं बाप्पासमोरची दानपेटी पळवली, पण मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रसंगावधान राखत त्यांनी चोरट्याला पकडलं। त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 2 तास त्याची धुलाई केल्यानंतर पोलिसांच्या हवाली केलं। त्याच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईत मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना लुबाडणाऱ्या भामट्याला ठाणे पोलिसांनी अटक केली। बप्पी भट्टाचार्य असं या भामट्याचं नाव असून तो मीरा रोड भागातला राहतो। मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या एकट्या महिला किंवा मुलांमागे फिरत असलेल्या स्त्रियांच्या नकळत बप्पी त्यांचे मोबाईल आणि पर्स पळवत असे। बप्पीकडून पोलिसांनी 42 मोबाईल फोन्स आणि 77 क्रेडिट कार्ड जप्त केली आहेत। नवी मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स सेलनं केलेल्या कारवाईत 175 ग्रॅम मेफेडॉन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत। या ड्रग्जची किंमत तब्बल 5 लाख रुपये इतकी। या प्रकरणी राफे म्हणजेच रफिक कादर खान याला अटक करण्यात आली। गेल्या काही दिवसात नवी मुंबईत अंमली पदार्थांचा व्यापार हा वाढताना दिसतोय।